आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता पत्रकारांशी बोलत आहेत। सर, राज्यपालांसोबत माननीय राज्यपाल महोदयांची आम्ही भेट घेतली आहे। राज्य सरकार ज्या प्रकारे अधिवेशन घेण्यापासून पळ काढते आहे त्या संदर्भातली चिंता आम्ही राज्यपालांकडे जाहीर केली। एकीकडे राज्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत सरकारी पक्षाचं पदग्रहण होतं, सरकारी पक्षाचं कार्यालय उद्घाटन होतं, सरकारी पक्षाचे वाढदिवस साजरे होतात आणि कोरोनाचं कारण सांगून अधिवेशन मात्र केवळ 2 दिवसाचं घेतलं जातं। एवढंच नाही तर एकीकडे अधिवेशन 2 दिवसाचं आणि राज्यामध्ये मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात। त्या निवडणुकांना कुठलाही डेल्टा नाही आणि कुठलाही व्हायरस नाही। ही जी काही अवस्था आहे, एक प्रकारे राज्य सरकार पूर्णपणे या विधानसभेच्या अधिवेशनापासून पळ काढते। हे स्पष्ट दिसत आहे की ज्या प्रकारे या सरकारमध्ये घोटाळे बाहेर निघतायत, ज्या प्रकारचं करप्शन बाहेर निघतंय, ज्या प्रकारची महाराष्ट्रातली स्थिती आहे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सामान्य माणूस असेल, ओबीसी असेल, मराठा समाजाचा असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, सगळ्यांचा आक्रोश हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे अधिवेशन न घेणं हे अतिशय चुकीचं आहे, हे पळपुट धोरण आहे आणि म्हणून हे अधिवेशन त्यांना घ्यायला लावावं अशी विनंती आम्ही केली आहे। दुसरी विनंती आम्ही माननीय राज्यपाल महोदयांनाही केली आहे की संविधानाने जे नियम तयार केले आहेत त्या नियमाच्या अनुसार अध्यक्षाचं पद रिक्त झाल्यानंतर तात्काळ ते पद भरावं लागतं, ते रिकामं ठेवता येत नाही। त्याच्या प्रोसेसनुसार माननीय राज्यपालांनी जवळजवळ 3-4 महिने आधी सरकारला पत्र पाठवलेलं आहे, विधानमंडळाला पत्र पाठवलं आहे आणि नियमानुसार राज्यपालांनी पत्र पाठवल्यावर हे अधिवेशन आपल्याला जे काही इलेक्शन आहे, अध्यक्षाची निवडणूक आहे ती घ्यावी लागते। मात्र अधिवेशनावर अधिवेशनं चालले आहेत, हे सरकार विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेत नाही। आम्ही माननीय राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं की संवैधानिक कृती न पाळणं, संवैधानिक नियमाची पायमल्ली करणं एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन हे अतिशय चुकीचं आहे, हे कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही त्यांना एवढीच विनंती केली आहे की आपण माननीय राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्या की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संविधानाने त्यांच्यावर टाकलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं पालन ते करत नाही आहेत, हे किमान त्यांच्या निदर्शनास आपण आणून द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे। तिसरी मागणी आम्ही जी केलेली आहे ती अशी आहे की ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 15 महिने वेळ काढू धोरण केल्यामुळे केवळ मागासवर्ग आयोग तयार करायचा होता, पण तो तयार न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केलं आणि 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राज्यामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलेलं नाही। आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात ही मागणी केली होती की जोपर्यंत राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। सरकारने तशी घोषणा केली होती। वडेट्टीवारजी मंत्री यांनी सांगितलं, मी आत्ताच भेटून आलो, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय आणि कुठली निवडणूक होणार नाही। आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। म्हणजे आता पहिल्या टप्प्यात 5 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत सगळ्या पंचायत समित्या, याच्यामध्ये एकही ओबीसी करता राखीव जागा राहणार नाही। आणि आम्ही अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे, माननीय गव्हर्नर साहेबांनाही विनंती केली आहे, तात्काळ या निवडणुका पुढे करा।
एकीकडे कोरोनाचं कारण देऊन तुम्ही जर अधिवेशन घेत नाही तर कोरोनात प्रचार करायचा कसा, कोरोनामध्ये सभा घ्यायच्या कशा, पुन्हा त्यांनी कोरोना वाढत नाही का, ही दुटप्पी भूमिका बंद करा. आणि अक्षरशः हा जो विश्वासघात ओबीसीच्या संदर्भात या राज्य सरकारने चालवला आहे तो बंद झाला पाहिजे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे आणि मी आव्हान करू इच्छितो, या राज्य सरकारमधले जे मंत्री ओबीसीचं हित आणि आम्ही त्याचे हितेशी आहोत अशा प्रकारे बोलतात, त्या सगळ्यांना आता हा चॅलेंज आहे, त्यांना हे आव्हान आहे. राज्य सरकारकडे अधिकार आहेत, त्यांनी राज्य सरकारकडनं आता कृती करून दाखवली पाहिजे आणि हे ज्या निवडणुका आहेत या पोस्टपोन केल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेण्यात येऊ नये. आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आमच्या कोर कमिटीशी मी चर्चा केली आणि आम्ही हा निर्णय केला की या संदर्भात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत, पण तरीही या सरकारचा डाव असेल की हे निवडणुका झाल्याच पाहिजे, तर भारतीय जनता पार्टी या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार लढवेल, दुसरा कुठलाही उमेदवार आम्ही लढवणार नाही. जिंकलो तरी हारलो तरी आम्हाला परवा नाही. आम्ही त्या जागा ओबीसी करता आरक्षित आहे असं समजून आम्ही केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी लढवू. पण ही ओबीसीच्या आरक्षणाची लढाई आता जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही. 26 तारखेला आम्ही त्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलाय आणि त्याच्यानंतर सातत्याने उग्र आंदोलन भारतीय जनता पार्टी करत राहील. एकीकडे अधिवेशन लावून पळ काढला जातो, दुसरीकडे अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही. विस्कळीत असलेला सत्ताधारी पक्ष आणि मजबूत असलेला विरोधी पक्ष याच्यामुळे ही भूमिका होते असं वाटतं तुम्हाला? 100% आज विरोधी पक्ष ज्या प्रकारे एखादा विषय लावून धरतो आहे, ज्या प्रकारे सत्तारूढ पक्षाला एक्सपोज करतो आहे आणि त्याचवेळी सत्तारूढ पक्षाला भीती आहे, कारण त्यांचे आमदार जे आहेत हे सरकारवर नाराज आहेत. मंत्री मस्त आणि आमदार पस्त अशा प्रकारची अवस्था या महाविकास आघाडी सरकारमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना भीती वाटते की कदाचित हा आपल्या आमदारांचा संताप अध्यक्षाच्या निवडणुकीत व्यक्त झाला तर आपली काय अवस्था होईल, या भीतीमुळे ते अध्यक्षाची निवडणूक घेत नाही. महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या सभेला हजारोंची गर्दी बघायला मिळते, कोणतीही कारवाई होत नाही. मात्र तेच नेते राज्याला संबोधित करत असताना सोशल डिस्टन्स पाळण्याचा नियम शिकवतात, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अधिवेशन घेत नाही. असं आहे की आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विम्याचे पैसे मिळालेले नाही, दुधाचे भाव ऑल टाईम खाली आहेत. 15 रुपयाला आणि 16 रुपयाला दूध विकावं लागतं आहे. आमच्या काळामध्ये 750 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊन दुधाचा भाव 25 रुपयावर स्थिर केला, पण आता मात्र सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आहे. एकीकडे धान उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळत नाही आहे, दुसरीकडे केळी उत्पादक शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे, कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे. आज शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापले जातात, जे 5 वर्षात हे पाप आम्ही कधी केलं नाही, ते पाप या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होतो आहे. पण हे सगळे विषय आम्ही विधानमंडळात मांडू या भीतीनं हे सरकार अधिवेशन घेत नाही. सगळ्यात तर महत्त्वाचं असं आहे की ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी मागणी केली होती की त्यांच्या आरक्षणावर 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं जावं. त्याला मात्र अक्षरशः त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही तुम्हाला या ठिकाणी मानतही नाही आणि तुमची दखल देखील घेत नाही, हे दाखवण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं. एकीकडे वडेट्टीवार असं म्हणतात की वडेट्टीवार संवाद आढळून येतो आणि जितेंद्र आव्हाडांचं जर आपण काल बघितलं त्यांची नाराजी दिसून आली. नारारवर जे आहे ते विसंवाद दोन्ही पक्षामध्ये आढळून येतो. सर एकूण काय सांगाल? लागूनच स्वतः पवारांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. जागा दिल्यानंतर परत माघारी यावं लागतं, स्थगित द्यावं लागतं, मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला. असं आहे की या संदर्भात मला याची कल्पना नाही की मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती की नाही. खरं म्हणजे अशा प्रकारची स्थगिती ही नसती आली तर अधिक चांगलं झालं असतं. पण या राज्य सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षापुरतं विचार करतो, आपल्या नेत्यांपुरतं विचार करतो, जनतेचा विचार कोणीच करत नाही आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, अंतर्विरोधानं भरलेलं सरकार
हे फार काळ चालत नसतं. यांचा आंतरविरोध हा पूर्णपणे दिसतोय. आज केवळ सत्तेच्या गुळाला चिपकलेले मुळे अशा प्रकारची अवस्था आपल्याला महाराष्ट्रात दिसते आहे. परंतु हा सत्तेचा गुळ किती दिवस पुरेल हे मला माहिती नाही. आम्ही मात्र सक्षम विरोधी पक्ष आहोत. आम्ही जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मांडतच राहू. ओबीसीचा मुद्दा आहे. ओबीसीचा वडेट्टीवार स्वतः म्हणाले होते जिथपर्यंत हा मुद्दा निकाली लागत नाही निवडणुका होणार नाही. एकीकडे असं असताना सुद्धा संभ्रमाची अवस्था कशी काय? नाही, संभ्रम काय, आता संभ्रमाची अवस्थाच नाही आहे. वडेट्टीवार ज्या दिवशी बोलतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका लागलेल्या आहेत. या सरकारमध्ये संभ्रम वगैरे म्हणजे यांना काय, कोणाचा पायपस कोणाच्या पायात नाही, कोणाला प्रश्न माहिती आहेत का माहीत नाही. म्हणजे आता ओबीसी समाजाला इतकं खोटं सांगितलं जातं. मी वारंवार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून दाखवला के कृष्णमूर्तीचा, की ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे इम्पेरिकल डाटा. पण हे सांगतात आम्ही केंद्र सरकारला डाटा मागितला आहे. केंद्र सरकारचा डाटाची आवश्यकताच नाही. आणि केंद्र सरकारचा जो डेटा आहे त्याही संदर्भात सांगतो. 2011 साली UPAच्या सरकारमध्ये झालेली सामाजिक आर्थिक पाहणी ही जी होती याच्यामध्ये UPAच्याच सरकारने 2013 साली हा निर्णय घेतला की यातली सामाजिक पाहणी हे आम्ही फ्रीज करतोय कारण त्याच्यामध्ये चुका आहेत आणि आर्थिक पाहणी देतोय. त्यानुसार आर्थिक पाहणी ही पूर्णपणे नावांसहित गावांसहित राज्य सरकारकडे आहे. त्याचाही उपयोग राज्य सरकार एम्पेरिकल डाटा म्हणून करू शकते. आम्ही त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात हे सांगितलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य देखील केलं होतं. त्यामुळे दिशाभूल करायची, विसंवाद या ठिकाणी करायचा आणि ओबीसींना अक्षरशः या ठिकाणी मूर्ख बनवण्याचं काम हे सरकार करत आहे. पण या राज्यातला ओबीसी हे सहन करणार नाही. त्यांना हे समजतं आहे यांचं काय चाललंय आणि हा उद्रेक राज्य सरकारला महाग पडेल. महाविकास आघाडीच्या कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये समसमान वाटा मिळावा म्हणजे अधिवेशन होत नाहीये दुसरे दोन दिवसाचा आणि दुसरीकडे सत्तेचा वाटा मात्र सुरू आहे. नाही, आता हेच आहे की सत्ता पक्षाला नुसता वाटा आहे आणि जनतेला घाटा आहे. हीच आत्ताची अवस्था आहे. हे फक्त वाटेकरी आणि कसे वाटे आपल्याला करता येतील एवढाच यांचा प्रयत्न आहे. बाकी जनता कुठे खड्ड्यात गेली तरी यांना घेणं देणं नाही. या वाट्यामध्ये त्यांनी देवस्थान समितीला पण ते आता असं आहे, आता नाराजीचं विचाराल तर तुम्ही कधी खाजगीत त्यांच्या आमदारांशी चर्चा करा म्हणजे काय काय नाराजी आहे तुम्हाला लक्षात येईल. सर या वाट्यावरून मुख्यमंत्री अशी एक माहिती की मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे लक्ष ठेवणार आहेत कारण शिवसेनेच्या आमदारांची अशी तक्रार होती की त्यांना विश्वासात घेतला जात नाही. हा एक प्रश्न आणि उद्या पक्षाची बैठक आहे त्या बैठकीत नेमकं काय होणार आहे, पुढची आंदोलनाची दिशा काय ठरणार? उद्याची प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही जी काही आमची पुढची दिशा आहे ती दिशा ठरवणार आहोत आणि आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये येत्या काळातली आमची आंदोलनं आणि संघटनात्मक बांधणी या दोन्ही गोष्टींची चर्चा ही उद्याच्या आमच्या बैठकीत होईल. मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री नाही, मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवणार असेल तर फारच चांगलं आहे. त्यांनी लक्ष ठेवलंच पाहिजे कारण एकेका खात्यामध्ये काय काय होत आहे हे त्यांनी लक्ष ठेवलं नाही तर आम्हाला विधानसभेत मांडावं लागतं, आम्हाला ते जनतेसमोर आणावं लागतं. त्यामुळे ते आम्हाला जनतेसमोर आणायच्या ऐवजी मुख्यमंत्री कार्यालयानेच जर त्याच्यावर अंकुश ठेवला तर ते अधिक चांगलं असेल. खरंच जर ते करणार असतील तर मी त्याचं स्वागत करेन. तर ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची अत्यंत आक्रमक भूमिका. पोटनिवडणुका एकतर राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेऊच नये, मात्र त्या निवडणुका घेतल्या तर त्या सर्व जागांवर आम्ही फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवारच देऊ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.